ऋषिकेश येथील गंगा नदीमध्ये रिव्हर राफ्टिंग करणे हा एक साहसी आणि रोमांचकारी अनुभव असतो. ऋषिकेशपासून 18 ते 19 किलोमीटर असलेल्या शिवपुरी या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग प्रसिद्ध आहे आणि आमचे रिसॉर्ट तेथून जवळच असल्यामुळे आम्ही तेथून रिव्हर राफ्टिंग केले. या रिव्हर राफ्टिंगसाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागतो आणि 16 ते 18 किलोमीटर लांब मार्ग आहे. आपल्यासोबत एक अनुभवी मार्गदर्शक असतो जो आपल्याला सूचना देतो त्याप्रमाणे आपल्याला पॅडलिंग करायचे असते. आपल्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट आणि हेल्मेट दिलेले असते. हा एक सांघिक खेळ आहे. मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार आपल्याला एकत्रितपणे पॅडल मारायचे असतात. गंगा नदीचा प्रवाह हा काही ठिकाणी संथ आहे, काही ठिकाणी जलद तर काही ठिकाणी अतिजलद आहे. त्याला रॅपिड्स असे म्हणतात. या रॅपिडमधून जाताना बोट हेलकावे खाते, आपल्या अंगावर पाण्याचे अनेक तुषार उडतात. हा एक रोमांचक अनुभव असतो. जिथे नदीचा प्रवाह संथ होता अशा ठिकाणी मार्गदर्शकांनी बोट थांबवली आणि त्यातून लाईफ जॅकेटसह उडी मारायला सांगितली. बोटीच्या सर्व बाजूंनी एक मजबूत दोरखंड होता. उडी मारल्यानंतर त्या दोरखंडाला पकडायला सांगितले. मला बराच वेळ पाण्यात उडी मारण्याची हिंमत होत नव्हती, कारण मला थोडी पाण्याची भीती आहे. परंतु आमच्या मार्गदर्शकाने मला खूप प्रेरित केल्यामुळे मी शेवटी हिंमत करून एकदाची उडी टाकली आणि दोरखंडाला पकडले. हा माझ्या आयुष्यातील एक कधीच न विसरता येणारा क्षण होता. एवढ्या मोठ्या गंगा नदीत मी कधी उडी मारू शकेन असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आपण घातलेल्या लाईफ जॅकेटच्या मदतीने खरोखरच पाण्यावर तरंगता येते याचा अनुभवही आला. 12 ते 60 वर्षाचे लोक रिव्हर राफ्टिंग करू शकतात आणि याची किंमत जवळजवळ 1000 रुपये असते. ऋषिकेश हे भारतातील आध्यात्मिक आणि साहसी खेळांसाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. आयुष्यात एकदा तरी या रिव्हर राफ्टिंगचा अनुभव ऋषिकेशमध्ये प्रत्येकाने घ्यायला हवा. मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.